जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण भारताच्या संविधानाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत व त्याची रचना कशी आहे ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. संविधान म्हणजे काय? मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का संविधान म्हणजे काय? चला तर मग पाहूया संविधान म्हणजे काय. संविधान म्हणजे देशाचं, प्रशासनाचं, कायद्याचं आणि नागरिकांच्या हक्कांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक. हे एक मार्गदर्शक असतं जे सांगतं की देश कसा चालवायचा, कोणते अधिकार नागरिकांना आहेत आणि सरकारची काय जबाबदारी असते. चला तर मग उदाहरणासह पाहूया. तुम्हाला मतदानाचा हक्क आहे, शैक्षणिक हक्क आहे. हे हक्क तुम्हाला फक्त संविधानामुळेच आहेत. आता आपण पाहणार आहोत संविधानाची निर्मिती कधी झाली. स्वातंत्र्यानंतर भारताला स्वतःचं संविधान लागणार होतं. त्यासाठी 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती स्थापन झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 26 नोव्हेंबर 1949ला आपले भारताचे संविधान तयार झालते व 26 जानेवारी 1950ला आपले संविधान लागू झाले. हीच तारीख आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी करतो. आता आपण पाहणार आहोत संविधानाची रचना कशी आहे. पहिल्या क्रमांकावरती येतं प्रिअम्बल म्हणजेच प्रस्तावना. चला आपण पाहूया आता. संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाने होते. यामध्ये सांगितलं जातं की भारत हा एक लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, सार्वभौम राष्ट्र आहे. उदाहरणार्थ लिबर्टी म्हणजे बोलण्याची, विचारांची स्वातंत्र्यता. इक्वॅलिटी म्हणजे सर्वांना कायद्यासमोर समान वागणूक. संविधानाच्या रचनेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येतात पार्ट्स म्हणजेच भाग. संविधानात एकूण 25 भाग आहेत. प्रत्येक भाग विशिष्ट गोष्टींवर आधारित आहेत. पहिले 22 भाग असायचे पण आता त्यामध्ये वाढ केलेली आहे. 3 वाढ केले म्हणून आता ते 25 झालेले आहेत. चला यावर उदाहरण घेऊया. भाग 3 मूलभूत अधिकार, भाग 4 राज्यांची मार्गदर्शक तत्त्वे, भाग 5 केंद्र सरकार, भाग 6 राज्य सरकार. च्या संविधानाच्या रचनेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येतात आर्टिकल्स म्हणजेच कलमे. आता आपण पाहणार आहोत काही महत्त्वाची कलमे. कलम 14 कायद्यासमोर समानता, कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 21 जीवनाचा हक्क. संविधानाच्या रचनेमध्ये चौथ्या क्रमांकावरती येतात शेड्यूल्स म्हणजेच अनुसूचिया. आता आपण काही महत्त्वाच्या अनुसूचिया त्यांचे उदाहरण पाहणार आहोत. अनुसूची 1 भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. अनुसूची 8 भारतातील मान्यप्रांत भाषा एकूण 22 भाषा. अनुसूची 5 आणि 6 अनुसूचित जमाती आणि आदिवासी भागांसाठी विशेष तरतूद आहे. च्या संविधानाच्या रचनेमध्ये 5व्या क्रमांकावरती येतात परिशिष्टे म्हणजेच अपेंडिसेस. काही नोंदी, दुरुस्त्या आणि तपशील या परिशिष्टात दिलेले असतात. या बदलांमुळे संविधान वेळोवेळी अधिक प्रभावी बनले जाते. संविधान दुरुस्ती म्हणजेच अमेंडमेंट्स. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे ज्यात वेळोवेळी सुधारणा म्हणजेच अमेंडमेंट्स केल्या जातात. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात प्रसिद्ध दुरुस्ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976. यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, राष्ट्रीय एकात्मता या शब्दाचा समावेश होतो. संविधानाच्या मसुद्याचे लेखन करताना त्यांनी समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुतेचा आणि सामाजिक न्यायाचा विचार केला. त्यांनी एक असे संविधान तयार केले जे सर्व धर्म, जात, लिंग आणि वर्गातील लोकांना समान अधिकार देते. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील शोषित, वंचित आणि मागासलेल्या वर्गांच्या
हक्कांचं रक्षण होईल त्यांची काळजी घेतली. त्यांनी अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद केली. त्यांचे संविधान हे फक्त कायदेशीर दस्तऐवज नसून सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. आजही भारतात लोकशाही टिकून आहे याचे श्रेय मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांना दूरदृष्टीला जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करताना फक्त तात्कालीन परिस्थितीतच नाही तर भारताच्या दीर्घकालीन भविष्यावरही लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आजही भारतीय लोकशाही टिकून आहे. न्यायव्यवस्था, मूलभूत हक्क आणि निवडणूक प्रक्रिया यामध्ये त्यांची दूरदृष्टी स्पष्ट दिसते. आजही त्यांचे विचार संविधानाच्या प्रत्येक ओळीत आणि लोकांच्या हक्कांमध्ये झळकत आहेत. चला तर आता पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानामधलं योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लोकहितकारी संविधानाची रचना केली आहे. त्यांनी भारताच्या विविधतेचा विचार करून सर्वांसाठी समानता आणि हक्क सुनिश्चित केले. ते असे म्हणायचे, तुम्ही गरीब असो की श्रीमंत, महिला असो की पुरुष, संविधान सर्वांना समान वागणूक देतो. निष्कर्ष, आपलं संविधान म्हणजे आपल्या लोकशाहीचं हृदय आहे. त्यामुळे आपल्याला त्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का आपलं संविधान बनण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते. भारताचे संविधान हे फक्त एक कायद्याचं एक संग्रह नाही तर ते आपल्या लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेच्या मसुदा समितीने अतिशय विचारपूर्वक हे संविधान तयार केले आहे. यात प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण आहे, तसेच कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. देशाच्या एकतेसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि सर्व नागरिकांना समान संधी देण्यासाठी संविधान हे एक शक्तिशाली मार्गदर्शक आहे. आज आपल्या देशात लोकशाही व्यवस्था सक्षमपणे कार्य करत आहे याचे श्रेय संविधानाला जाते. आपण सर्वांना आपली हक्कांची जाणीव करून त्याचा योग्य वापर करावा आणि आपल्या कर्तव्याचीही तितकीच काळजी घ्यावी हीच संविधानाची खरी अपेक्षा आहे. संविधानाबद्दल आदर बाळगणे म्हणजे केवळ कायद्याचे पालन करणे नव्हे तर एक सजग, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनणे होय. मित्रांनो, आज आपण भारताच्या संविधानाची महत्त्वपूर्ण माहिती घेतली. पण फक्त माहिती घेणं पुरेसं नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण संविधानाचे मूल्य जपतो का? आपण इतरांच्या हक्कांचा आदर करतो का? आपण आपली कर्तव्य पार पाडतो का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. कारण संविधान आपल्याला फक्त अधिकार देत नाही तर जबाबदारीही सोपवतो. आपण खरंच भारताचे सजग नागरिक बनू इच्छित असाल तर संविधानाचे मूल्य मनापासून समजून घेतले पाहिजे आणि ते आपल्या वागणुकीतून दिसले पाहिजे. मगच आपण खरी लोकशाही घडवू शकतो. मित्रांनो, संविधान हे आपल्याला आपल्या हक्कांचे आणि कर्तव्याची जाणीव करून देणारे मार्गदर्शक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.